विद्यार्थी मित्रो, आपण इयत्ता 10वी या वर्गाचा असणारा भूगोल विषय, तर त्या विषयाचे आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण अभ्यासूयात. पहा, एकूण 40 गुणांची असणारी प्रश्नपत्रिका असते. वेळ 2 तास. काही सूचना त्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेल्या असतात. पहा, सर्व प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. प्रश्नांची उत्तर देताना आवश्यक तेथे आकृत्या व आलेख काढावेत. प्रश्नांची उत्तरं निळ्या किंवा काळ्या शाईच्या बॉलपेन लिहावीत. पेन्सिलचा वापर करण्यास हरकत नाही. इतर रंग वापरू नयेत. तर अशा काही सूचना या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला दिलेल्या असतात. पहा, आपण आता प्रश्न क्रमांक 1 कडे जाऊयात. प्रश्न पहिला, अचूक पर्याय निवडा व विधाने लिहा. 4 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जातो आहे. 4 विधाने दिली जातात. 4ही विधानांची उत्तरं या ठिकाणी आपल्याला लिहिणं अपेक्षित असतं. पहा, विधान पुन्हा लिहिणं या ठिकाणी उत्तरपत्रिकेमध्ये गरजेचं असतं. यानंतर प्रश्न क्रमांक 2 जो आहे, तर योग्य क्रम लावून साखळी पूर्ण करा किंवा साखळी पूर्ण लिहा. 4 मार्कासाठी हा प्रश्न असतो. 4हीच प्रश्न या ठिकाणी दिलेले असतात. पहा, यानंतर प्रश्न क्रमांक 3, चुकीबरोबर सांगा व चुकीची विधानं दुरुस्त करा. हा जो प्रश्न जो आहे, तर यामध्ये फक्त 4च विधानं आपल्याला लिहायची असतात. एकूण 5 दिली जातात. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. पहा, विधान चुकीचं असेल तर ते विधान आपल्याला पुन्हा दुरुस्ती करून लिहिणं गरजेचं असतं. पहा, त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 हा आहे. पहा, नकाशावरती प्रश्न विचारला जातो आहे. नकाशा आराखड्यामध्ये माहिती भरा व सूची तयार करा. यामध्ये आता भारत किंवा ब्राझील या 2 देशापैकी एका नकाशावरती आपल्याला इथं प्रश्न जे आहेत, तर ते विचारला जातो आहे. पहा, 6 घटक दिले जातात. 6 घटकांपैकी 4 घटक नकाशामध्ये दाखवणं गरजेचं असतं. त्याची सूची तयार करावी लागते. 4 मार्कांसाठी असणारा हा प्रश्न असतो. पहा, यानंतर प्रश्न क्रमांक 4 मधलाच आ आकडा आहे. पहा, आपण मगाशी आकडा पाहिला. आकड्यामध्ये आपल्याला खाली दिलेल्या नकाशाचं वाचन करा व दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा. यामध्ये 6 प्रश्न जे आहेत, तर ते 6 प्रश्न दिले जातात. त्या 6 प्रश्नांपैकी आपल्याला 4 प्रश्न जे आहेत, तर त्या 4 प्रश्नांची उत्तरं लिहिणं अपेक्षित असतं. पहा, 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. पहा, यामध्ये नकाशा दिला जातो. पहा, याबद्दल इथं दाखवला आहे. पण नकाशा आपल्याला, तर असा नकाशा दिला जातो. त्या नकाशाचं निरीक्षण करायचं आपल्याला आणि त्याखाली जे काही प्रश्न विचारले, तर त्या प्रश्नांची उत्तरं लिहा अशी सूचना आपल्याला त्या ठिकाणी असते. पहा, उत्तरपत्रिकेमध्ये आपल्याला ही उत्तरं त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित असतं. पहा, त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 5 हा जो आहे, तर हा प्रश्न क्रमांक 5 भौगोलिक कारणासाठी प्रश्न आहे. पहा, एकूण 4 भौगोलिक कारणं दिली जात आहेत. त्यापैकी आपल्याला 2 भौगोलिक कारणांची उत्तरं लिहिणं अपेक्षित असतं. एकूण 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 3 गुण जे आहेत, तर ते 3 गुण या प्रश्नासाठी या ठिकाणी दिलेले आहेत. यानंतर प्रश्न 6वा हा जो आहे, तर हा अ किंवा आ या स्वरूपामध्ये विचारला जातो आहे. म्हणजे अ सोडवा किंवा आ सोडवा अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न असतो. पहा, आता अ पाहूयात आपण अगोदर. अ असतो. पहा, खाली दिलेल्या माहितीच्या आधारे जोडस्तंभालेख तयार करा. या ठिकाणी जोडस्तंभालेख विचारला गेलेला आहे. पहा, रेषालेख विचारला जातो आहे. स्तंभालेख किंवा साधा स्तंभालेख काढा विचारला जातो आहे. आणि त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा. म्हणजे आलेख काढण्यासाठी 3 मार्क असतात आणि प्रश्नांची उत्तरं जी आहेत, तर त्यासाठी 3 मार्क असतात. पहा, त्यानंतर किंवाला आ विचारला गेलेला आहे. पहा, आमध्ये काय दिलेलं असतं. पहा, खालील आलेखाचं वाचन करा आणि प्रश्नांची उत्तरं लिहा. म्हणजे अ सोडवा किंवा आ सोडवा. आपण आता अगोदर पाहिला, आता आ पाहतो आहे आपण. तर आमध्ये आलेख दिला आहे. त्या आलेखाचं निरीक्षण करायचं आहे, वाचन करायचं आहे आणि त्याखाली पहा प्रश्न दिलेले असतात. 6 प्रश्न दिलेले आहेत. पहा, या ठिकाणी इथं, तर या 6 प्रश्नांपैकी इथं प्रश्न दिलेत. पहा, भारताचे कमाल व किमान तापमान सांगा. भारत व ब्राझील पर्जन्याच्या काळामध्ये तुम्हाला कोणता फरक आढळतो? ब्राझीलमध्ये कोणत्या महिन्यात कमी पर्जन्यमान होते? भारतामध्ये कोणत्या महिन्यात जास्त पर्जन्यमान होते? भारतामध्ये कोणत्या महिन्यात कमी पर्जन्यमान होते? ब्राझीलमध्ये कोणत्या महिन्यात जास्त तापमान आहे? तर असे 6 प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. पहा, या 6 प्रश्नांपैकी आपल्याला 6ची 6ही प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी लिहायची. 6 मार्काला असणारा हा प्रश्न आहे. पहा, म्हणजे अ किंवा आ जो आहे प्रश्न 6व्यामधला, दोन्हीपैकी आपल्याला 1 सोडवायचा आहे. पहा,
मध्ये पहा आपण मग असे पाहिलं इथं आलेख काढा आणि त्या खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तर लिहा. म्हणजे आलेखाला 3 मार्क आणि त्या प्रश्नांना 3 मार्क आहेत पहा. आणि आला 6 प्रश्न दिलेले आहेत, तर ते 6ही प्रश्न आपल्याला सोडवणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे पहा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7वा शेवटचा प्रश्न आहे पहा. सविस्तर उत्तरं लिहा. 4 प्रश्न दिले जात आहेत. 4 प्रश्नांपैकी 2 प्रश्न जे आहेत तर ते 2 प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचे असतात पहा. 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नाला 4 गुण जे आहेत तर ते 4 गुण या ठिकाणी दिलेले असतात पहा. तर हा सविस्तर उत्तराचा असणारा प्रश्न आहे. तर अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 1 जो आहे तर तो प्रश्न क्रमांक 1 हा आपण 4 गुणांसाठी पाहिला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 जो आहे तर तोही 4 गुणांसाठी आपण अभ्यासला गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 3 जो आहे तर तोही 4 गुणांसाठी आहे. प्रश्न क्रमांक 4 जो आहे तर तो 8 गुणांसाठी आहे. त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 5वा जो आहे भौगोलिकरणाचा तर तोही आपण 6 गुणांसाठी पाहिला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 जो आहे तर तो आपल्याला 6 मार्कासाठी आहे. आणि प्रश्न क्रमांक 7वा जो आपण आत्ता शेवटचा अभ्यासला गेला आहे पहा, तर तो 8 गुणांसाठी आपण या ठिकाणी अभ्यासला गेलेला आहे. तर अशा प्रकारे एकूण 40 गुणांची असणारी ही जी प्रश्नपत्रिका जी आहे तर ही प्रश्नपत्रिका आपण आत्ता या ठिकाणी पाहिली गेलेली आहे पहा. तर अशा प्रकारे आपल्याला SSC बोर्डाच्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेचं भूगोल विषयाचं स्वरूप जे आहे तर ते भूगोल विषयाचं स्वरूप याप्रमाणे